दगदग करतात. आपल्याला माहिती आहे आपण 40 वर्ष आपल्याला थापा मारल्या माहिती आहे. आता मी काय म्हणते तिथे आता त्या ह्यांना सगळ्या बायकांना म्हणजे बहिणींना ते देतात भाऊबीज. ह्यांनी आम्हाला आयुष्याची भाऊबीज दिली. क्या बात. हे म्हणायचे तुमच्याकडे बिटांचे पप्पा आपलं धारावीच झाल्यास आपलं काय होणार नाही, पण धारावी राहिली आणि आम्ही राहिलो आणि आमच्या हयातीमध्ये बनार मिळाले म्हणजे आम्ही पुढे गेलो, पण एकदा चौकं पूर्ण नाही. मी आता पहिल्यांदा बीडीडीला 2012 आलो. तेव्हा एक मोर्चा निघाला होता आमच्या बीडीडीच्या डेव्हलपमेंट, त्याच्याकरता आलो होतो. तर मग त्यावेळी मी बऱ्यापैकी बघितलं होतं, म्हणजे चाळ परत लोकांकडे होतो. बाकी फारच परिस्थिती एकदम गंभीर होती. त्याच्यानंतर अजून 2 वेळा माझ्या डोक्यात होतं की असं त्याच वेळेला ते करायचं. आमची मुलं नातवंड सगळी पत्रवंड सगळी त्याच्यामध्ये राहणार. हे म्हणजे खूप आम्हाला मोठी भावनिक दिली आहे. तुम्ही कधी बीडीडीला राहायला आलो? मी 67ला माझं लग्न झालं. माझ्या जन्माच्या आधी. म्हणजे याच्यावर आम्हाला हे लक्षात आलं की जो आपण नवीन डेव्हलपमेंट करतो रूल केले आहेत त्याच्यामधल्या ही चूक आहे की त्याच्यामध्ये आपण पार्किंगचे नॉर्म्स फार कमी करून टाकले आहेत. या आशेवर की लोक पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरतात. पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरतील तरी लोकांना गाडी घेतात, काढली नाही बाहेर तरी घेतात. ते आता ते मी आता ते भांडण सांगितलं. आणि या प्रोजेक्टमध्ये आणि चांगली गोष्ट की पार्किंगमध्ये नाटकांना कळलं आम्हाला अधिकृत नाही की जे तुम्ही आता ईव्हीला जे प्रोत्साहन तुम्ही दिलेलं आहे ते चांगलं केलं. त्याच्यानंतर परत चालू करणार ते लोक आणि नावं घेत आहेत कोणाकोणाची. त्याच्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत हे त्यांनी ओके केले. म्हणजे काही गोष्टी त्या बिलकुल नव्हत्या ना, त्या त्यांनी पूर्ण करून टाकल्या की ज्या म्हणजे ब्रिजच्या लोकांना आवाजाच्या बाहेरच्या गोष्टी होत्या त्या त्यांनी केल्या. जी लोक काही नावं ठेवत आहेत ती कशासाठी होतं आम्हाला माहिती नाही, पण प्रॅक्टिकल तुम्ही विचारा ग्राउंड लेवलला तर सगळी माणसं सॅटिस्फाईड आहेत त्या गोष्टी. आता जेवढी अजून त्यांना घर मिळायचे आहेत तेवढी प्रतीक्षा आहे की लवकर आम्हाला घर मिळेल. कारण आता आम्ही बघतोय राहायला येऊन बघा एवढी मोठी कारण एवढं सुंदर घर दिलं आहे. त्यांना असं वाटतं कधी आम्हाला मिळते आणि आम्ही कधी राहायला जातोय. काल चौघेजण आलेले बघायला, तुमच्याकडे घर बघत होते. मला पण असंच मिळेल, असंच मिळणार, मला पण असंच मिळणार. काय हो छान केलं तुमच्या गोष्टी. प्रार्थना करतो की 12 वर्षानंतर इथे राहणारे जे लोक आहेत त्यांची एवढी प्रगती होईल की त्यांना 5,000 रुपये काही वाटणार. थँक्यू. जसं बीडीडीचं प्रोजेक्ट डेव्हलप केलं त्याप्रमाणे मी महाराष्ट्र पण डेव्हलप करत आहे, देशाचा विकास पण करत आहे. त्याबद्दल तुमचं खूप आभारी आहे. थँक्यू. धन्यवाद देवा भाऊ. फोटो एकच मिनिट थोडं मागे देतो.